अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। आदरणीय अमोल पाटेकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल। मी विनंती करतोय आमचे ओमकार यादव यांना की आपल्या शुभाचे आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। अमोल पाटेकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे। आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आम्ही तुम्हाला करतोय। त्यानंतर रोहिदास पाटील भोकरपाडा यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल। मी अर्षद महाडिक यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण रोहिदास पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं। दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आहेत। असरोटी आणि त्यांच्या विरोधात जांभिवली दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी मंचावरती पाठवायचे आहेत। कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी 12th मॅन आले पाहिजेत। जांभिवली टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आलाय। त्यानंतर रोशन पाटील भोकरपाडा यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। मी सूरज माडिक यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण रोशन पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। त्यानंतर महेश गायकर बिंगारवाडी यांचे देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल। मी भगवान यादव यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण महेश गायकर आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं। वैकुंठवासी अबप संजय काशीनाथ खोकपर स्मृती चषक 2023 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये मी अजिंक्य बोर्ड आणि आमचे साथी समालोचक राहुल पाटील यांच्या वतीनं आमच्या संपूर्ण कॉम्बॉक्सच्या वतीनं आम्ही सर्व क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय। एक चांगली स्पर्धा या संपूर्ण कालापूर परिसरामधील मित्रमंडळी एक अव्वल दर्जाच्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण खूप चांगल्या रीतीने पाहतोय आणि प्रथम पारितोषिक प्रथम इनामी राशी या स्पर्धेची 70,000 रुपये आणि चमचमत्या या ट्रॉफीज अगदी मनाला भुरल घालणाऱ्या या ट्रॉफीज आपण या मैदानावरती पाहतोय। पहिले 2 सामने झाले। पहिला सामना जिंकला भरोसा टीमने परास्त केलं प्रतिस्पर्धी इसांबे टीमला। त्यानंतर आई एकविरा हातनोली आणि त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी अंबिका चौक टीमला परास्त केलं ते आई एकविरा हातनोली टीमनं आणि त्यांनी विजय संपादित केलाय। आघाडीचे 2 सामने जिंकलेत, एकीकडे वरोसे दुसरीकडे हातनोली। तर तिसऱ्या सामन्याकडे आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार आसोडे आणि त्यांच्या विरोधात चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राधाकृष्ण जांभिवली या 2 संघादरम्यान पाहायला मिळेल। आमिर पाटील भोकरपाडा यांचे देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल। स्वप्नील खोपकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभाचे आमिर पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। रिक्षा चालक जी रिक्षा समोरच्या बाजूवरती आहे त्यांना विनंती आहे पाहिजे टेलिकॉमचा जो बॅनर आहे त्या बॅनरच्या बाजूला जे रिक्षा आहे ती रिक्षा थोडीशी पाठी घ्या, तिथून हटवायची ती रिक्षा प्लीज। संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2023 मध्ये आपण पाहतोय सर्व मान्यवरांनी जी वस्तुरूपी स्वरूपात आर्थिक स्वरूपात या स्पर्धेला जी मदत केली आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आम्हाला ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेत। प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज सुनील गायकवाड आणि जगदीश आत्मोडे
या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले जात आहेत. ते आसरे ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्या मेघाताई मंगेश जांभळे यांच्याकडून. तदनंतर बेस्ट बाट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली आहे, ती हरेश दुर्गे आणि रवी दुर्गे या दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर यांच्या ट्रॉफीज संचित दलवी SSD कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले. तदनंतर मालिकावीरची LED TV आपलं हक्काचं दुकान पाहिजे टेलिकॉम यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले. तदनंतर ॲम्ब्युलन्सची सुविधा आम्हाला या ठिकाणी दिली आहे, ते निखिल मालुसरे सदस्य चौक ग्रुप ग्रामपंचायतचे. तदनंतर पाणी या ठिकाणी पुरवठा केलाय, तो प्रथम चव्हाण आणि हर्षल चव्हाण तुराडे यांच्याकडून आम्हाला पाणी देण्यात आलंय. तदनंतर मंगळवारी आणि गुरुवारी जेवणाची सुव्यवस्था स्वामी छाया हॉटेल लक्ष्मण गावडे चौक यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आली आहे. या सर्व मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. अगदी वस्तुरूपी स्वरूपात ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मदत केली आहे, काहींनी मित्र म्हणून आर्थिक मदत या स्पर्धेसाठी केली आहे, त्या सर्व गोडगुणी मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एकीकडे जय मल्हार असरोडी तर दुसरीकडे राधाकृष्ण जांभिवली, दोन्ही या सीझनमध्ये अगदी टॉपमध्ये रँकिंग टॉपमध्ये असणारे दोन्ही संघ. कारण की राधाकृष्ण जांभिवली टीमने देखील 2-3 पारितोषिकं पटकावली आहेत. त्यांच्या विरोधात खेळणारा जय मल्हार असरोडी टीमनं देखील 3 ते 4, 4 ते 5 पारितोषिकं या सीझनमध्ये पटकावली आहेत. आणि असे हे एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकमेकांच्या अगेन्स्ट झुजताना पाहायला मिळेल. चांगलं बॅटल, चांगलं युद्ध या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटची रणधुमाळी तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. टॉस जिंकलंय, टॉस असरोडी टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकता त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी प्राचारण केलं प्रतिस्पर्धी जांभिवली टीमला. आणि राधाकृष्ण जांभिवली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहे, तो फलंदाज ओमकार. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पिलू गावडे, कैलास गावडे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार साजेकर मथुर या नावाने प्रचलित या गोलंदाज. तितकाच चांगला वेग या गोलंदाजाकडे आहे, तशी गोलंदाजी आता त्याला करावी लागणार. स्ट्रायकर गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी कित्येक काल त्यानं जय मल्हार असरोडी टीमसाठी केली आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं वाशिवलीची स्पर्धा त्यांनी गाजवली, त्या अगोदर नानिवलीची स्पर्धा त्यांनी गाजवली. रवी टोंबरे सारखा एक चांगला फॉर्मात असणारा फलंदाज या टीमचा असं ज्याने मालिकावीरचा किताब केलं, या सीझन मध्ये पहिली 50 त्यानं लगावली आहे. बरेचसे चांगले चांगले मित्र म्हणेन खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. चांगला ट्विस्ट या मैदानावर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल उडवायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅरी केलं झेलला, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मयूर, आणि त्याने झेलला कॅरी केलं. पहिला मोठा आदरा बडी मछली जाल में, फलंदाज ओमकार गावडे होईल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. पहिला मोठा आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या राधाकृष्ण जांभिवली टीमला. ज्या फलंदाजाची आपण प्रशंसा केली होती, वावा केली होती, ज्याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा दमवल्या जात होत्या गेल्या की आपण 4-5 टुर्नामेंट अगोदरचा विचार केला तर, परंतु त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास पहिल्या चेंडूवरती करावा लागतोय. नवीन फलंदाज इनेट नंबर 2 रोशन गावडे जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु चांगली बॅटिंग त्याला इथून पुढे करावी लागेल, कारण की सलामीवीर फलंदाज गमावलाय, सेनापती गमावलाय राधाकृष्ण जांभिवली टीमनं. ओमकार गावडे बाद झाला पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूची पिकी करण्यासाठी गोलंदाज तुषार साजेकर तयार आहे. पुन्हा एकदा डोपे टेकले होते, आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, बॅक टू बॅक 2 विकेट. या चेंडूवरती देखील विकेट गमावी लागते ती राधाकृष्ण जांभिवली टीमला. रोशन गावडे होईल मैदानाच्या बाहेर. अजून एक मोठा आदरा जांभिवली टीमला.
विकेट प्राप्त केले जातात. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. विकेट हॅट्रिक साधली जाईल का? बॅक टू बॅक 2 गडी गमावलेत बॅटिंग करणाऱ्या जांभिवली टीमनं. त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी करतोय जय मल्हार राष्ट्रवादी टीमचा गोलंदाज तुषार साजेकर, ज्यानं पहिल्या चेंडूवरती बाद केलं ओंकार गावडेला. दुसऱ्या चेंडूवरती परतीचा प्रवास करावा लावला तो रोशन गावडेला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विकास गावडे. विकास गावडे ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती पिल्लू गावडे. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. दिशा देण्याचा प्रयत्न आणि विकेट हॅट्रिक साध्य केली जाते. आजच्या दिवसातील ही पहिली विकेट हॅट्रिक साध्य करतोय तो गोलंदाज तुषार साजेकर. बॅक टू बॅक 3 विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या जांभिवली टीमनं. आता बाकफूट वरती आहे. इथून पुढे जर फ्रंटफूट वरती आणायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमणाच्या सोबतीने मित्र म्हणेन तुम्हाला विकेट मैदानावरती टिकून ठेवणं गरजेचं आणि त्यासाठी नवीन फलंदाज अण्णा गावडे स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकेट पडतायत. त्यांना माहिती आहे की आता विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे. एक साजेदारी करणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप, एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आणि इथून पुढे जर विकेट गेल्या तर धावा जमवणं थोडंसं कठीण होईल. 5 षटकांचं सत्र आहे आणि 5 षटकामध्ये या अगोदरच्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं 50-55 धावा जरूर झाल्या, परंतु त्या धाब्यांचा पाठलाग अगदी सहजरित्या द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीमनं त्या धाब्यांचा पाठलाग केलाय. गोलंदाज तयार आहे तुषार. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. अजून एक चांगल्या चेंडूच्या पैकी 4 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज तुषार साजेकर. अति वेग आहे या गोलंदाजाला. अचूकता साधतोय सध्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी तो या ठिकाणी करतोय आणि ज्यावेळी अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला यश नक्कीच लाभलं जातं आणि ते यश याच्या पदरी पडलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिजनमध्ये ढकलायचा होता. फाईन लेगला चेंडूला फिरकावायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. 5 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधील टाकेल का गोलंदाज तुषार साजेकर. अध्यापक 5 चेंडू त्यानं डॉट बॉल टाकलेत. विकेट हॅट्रिक देखील त्यानं साध्य केली आहे आणि उर्वरित आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं P1चं हे पहिलं षटक होतं. 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले होते. फलंदाजांना मुभा होती मोठे फटके मारण्याची परंतु एकही धाव या चेंडूवरती मिळत नाही. म्हणजे हे पहिलं मेडन षटक तुषार साजेकरचं. टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने या गोलंदाजासाठी. 3 महत्वपूर्ण विकेट आघाडीच्या 3 चेंडूवरती त्यांना प्राप्त केल्या. पुढील 3 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले. पहिलं मेडन षटक हाताळण्याचं मान या स्पर्धेमधील वैकुंठवासी अबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफीमधील पहिलं मेडन षटक टाकण्याचं मान आणि पहिली विकेट हॅट्रिक साधण्याचं काम केलंय ते तुषार साजेकरनं. भारत मातेचा आपण
ठिकाणी कॅश प्राइज आलाय 2000 रुपयाचं अण्णा गावडे यांच्यासाठी. गणेश कदम कर्जत यांच्याकडून बॅक टू बॅक जर 2 6 आले अण्णा गावडे यांच्या बॅटमधून तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज अण्णा गावडे यांना देण्यात येईल. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, ओल्ड इज गोल्ड. तसे बॅटिंग करतील का अण्णा गावडे मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती किरण एक अनुभवी गोलंदाज आहे, वेल एक्सपिरियन्स गोलंदाज, ज्याच्याकडे बराचसा अनुभव आहे, अनुभवाचा साठा, अनुभवाची सिजोरी ज्याच्याकडे आहे तो गोलंदाज किरण दुसरं षटक घेऊन येतोय. चांगला फटका, पहिल्या चेंडूवरती चेंडूला तडकवलाय, स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे आलेला हा लांबच लांब षटकार. पिल्लू गावडे कैलास गावडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो हा षटकार. आक्रमण केला, ताकदीचा पुरेपूर उपयोग, जितक्या वेगाने चेंडू टाकला होता तितक्याच वेगानं बॅटनं प्रत्युत्तर दिलं. गोलंदाज तयार. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वेग काढून घेतला या चेंडूमधून आणि चेंडूला डिलिव्हर केलं, थोडंसं हलकं स्विंग दिलं आणि तदनंतर मारणं थोडंसं कठीण झालं. पिल्लू गावडे या फलंदाजाला जरूर त्यांना कट केलं, एक धाव जरूर मिळतीये आणि एका धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. आक्रमण केलं पाहिजे, आक्रमण झालं पाहिजे, अटॅकिंग इज बट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमकता हा तुमचा बचाव आहे आणि ज्यावेळी तुम्ही पहिली फलंदाजी करता त्यावेळी तुमच्यावरती कोणतंही दडपण नसतं आणि ते दडपण जरी दडपण असलं तरी ते दडपण जुगारून तुम्हाला या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता या मॅचमध्ये दडपण पाहायला मिळतंय जांभेली टीमच्या या फलंदाजांवरती. अण्णा गावडेंनी जी जिम्मेदारी घेतली आहे ना त्या जिम्मेदारीवरती ते आता त्यांना खरं उतरावं लागेल. गोलंदाज तयार आहे किरण. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या पैकी अजून एक चांगला चेंडू, पहिला चेंडू आला षटकारासाठी, दुसरा चेंडूवरती आली सिंगल, बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय तो किरण. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय तो. पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला असला तरी त्याने साबित करून दाखवलं पुढील येणाऱ्या चेंडूंवरती धावांना रोखणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार किरण. ऑन स्ट्राईक अण्णा गावडे, चांगला फटका ऑन साईड मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, वाकंड एरिया होती परंतु नशिबाची साथ आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 रन्स, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 40+ अण्णा गावडे यांचं एज आहे परंतु तरी सुद्धा आपण पाहतो अगदी यंग टॅलेंटला लाजवेल असं त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. विकेट पडल्या होत्या खऱ्या अर्थानं जांभेली टीमच्या, परंतु स्वतःने धाडस दाखवलं मैदानाच्या आतमध्ये जाण्याचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी बोट उंच केलं, अगदी स्टंपच्या लेंथ आणि लाईन मध्ये होता चेंडू आणि तो पाडवरती आदळला. पंचांनी दात स्वीकारले आणि लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात फलंदाज अण्णा गावडे होतील या चेंडूवरती बाद. सोगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी स्वर्गीय अरुण माडिक व स्वर्गीय पांडुरंग माडिक स्टँड मध्ये देखील बरीचशी पब्लिक या स्पर्धेला एन्जॉय करते. कांड्रोली विलेजच्या दिशेने बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. फलंदाज या ठिकाणी अण्णा गावडे बाद झाले, नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये. अण्णा गावडे यांची सुपूत
नीरज गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नीरज देखील एक चांगला फलंदाज आहे. मधल्या फलीमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी, कित्येकदा सलामीला जाऊन देखील चांगली बॅटिंग नीरज गावडे यांनी आपल्या राधाकृष्ण जांभिवली टीमसाठी चांगली केली आहे. स्टार्ट त्यांनी चांगलं करून दिलं होतं कित्येक स्पर्धेमध्ये जांभिवली टीमला, परंतु आता तो 6व्या क्रमांकावरती येतोय. चांगला पटका ऑन साइड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पंकज ठोंबरे चेंडूवरती येतात. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा तुषार, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये मॉडर्न षटक टाकलं होतं, सुरुवात दमदार करून दिली होती संघाला, तशीच गोलंदाजी करतोय. यॉर्कर लाईनचा पद्धतीचा चेंडू होता आणि चांगल्या चेंडूची फेकी सातत्यपूर्वक तो या मैदानावरती करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट, लगातार 3 विकेट, विकेटची हॅट्रिक त्याने साध्य केली होती आणि तदनंतरचे 3 बॉल डॉट बॉल त्याने टाकले होते आणि मेडन षटकचा मान या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक, पहिली विकेट हॅट्रिक त्याने साध्य केली आहे. कॉन्फिडन्स त्याचा हाय असेल या मॅचमध्ये. दिशा देण्याचा प्रयत्न, नीरजचा एक धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाबीच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. लेग बाय स्वरूपात ही सिंगल मिळते आणि या सिंगलच्या बरोबरीनं 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. भार्गव ठोंबरे आमचे साथी गुणलेखक या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांची आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतीये. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये भार्गव आमच्या समवेत जोडले जातात. या चौक परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी चांगली स्कोरिंग त्यांची आम्ही पाहतो. दांडी गोल केली जाते. फलंदाज पिल्लू गावडे, कैलास गावडे होईल या चेंडूवरती बाद. गावाच्या ग्राउंडवरी आसरेवाडी चौक, गावाच्या ग्राउंडवरी वैकुंठवाशी संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक भारी, वैकुंठवाशी संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक भारी, चषक भारी, चषक भारी, आमचा चषक आहे लय भारी, चषक भारी, चषक भारी, आमचा चषक आहे लय भारी. अँकिडेजे शिवशंभो वडापावचे मालक विराज बंधू गोटल यांच्याकडून शुभेच्छा आहेत अनिकेत त्यांच्या या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकासाठी शुभेच्छा असतील. शुभेच्छा असतील सर्व आयोजकांसाठी. ते विराज बंधू गोटल यांच्याकडून आम्ही पुन्हा एकदा त्यांचं वेलकम करतो. लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे घर बसल्या जे जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी करतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला इथून देखील एन्जॉय करतात. त्यातील एक दर्दी प्रेक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते हरिक्रांत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करतोय आम्ही वेलकम. तुषार तयार आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतीये ती सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील आणि नीरज या फलंदाजावरती भरपूर अपेक्षा असतील. दिशा देण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. निलेश ठोंबरे चेंडूवरती येतात. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतीये सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. 5 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना राधाकृष्ण जांभिवली टीमनं. नीरजला आता इथून पुढे 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागणार. त्याला चमत्कार करावा लागणार या मॅच मध्ये. आपल्या बॅटिंगचा जलवा या मॅच मध्ये त्याला दाखवावा लागणार आणि जर या येणाऱ्या उर्वरित षटकामध्ये 30-35 प्लस धावा जर आल्या तर या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट, म्हणजे द्वितीय सत्रामध्ये संघर्ष करण्यासाठी, गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी एक टार्गेट सेट करू शकतील. तुषार साजेकरनं 2 षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 4 विकेट त्यांना प्राप्त केल्या आहेत. कमालीची गोलंदाजी त्यांना हाताळली. पहिलं ओव्हर त्यांना मॅडन षटक टाकलं. 3 महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आणि
3च धावा त्यानं त्याच्या ओव्हरमध्ये खर्ची केल्या आहेत. जबरदस्त कामगिरी तुषार साजेकरची आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक मैदानावरती तुषार साजेकरनं आपला ठसा उमटवलाय. चांगल्या कामगिरीचा ठसा त्यानं उमटवलाय. बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये जय मल्हार आसुरी संघाला एक उंचाई गाठण्याच्या मागचा कारण म्हणजे तुषार साजेकर, ज्यानं गोलंदाजी P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. चला प्लीज लगेच स्पीडअप करायचं आहे, जास्त टाइमपास नको आहे, कारण की आसुरी संघानं तब्बल 1 तास मी तर म्हणेन टाइम घालवला येण्यासाठी. त्यासाठी आपण प्लीज लवकर आपण स्पीडअप करायचं आहे, कारण की डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज टाइम इज मनी. आणि पैशाच्या भावात तोडला जाणारा टाइम वेल, त्या वेळेला देखील तुम्ही तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. 5 षटकांचे सामने आयोजक खेळवत आहेत. एक चांगली स्पर्धा तुमच्यासाठी ऑर्गनाईज करतायत, तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देत आहेत आणि त्या संधीचा सोनं तुम्ही केलं पाहिजे. त्याच्या उलट मी तर म्हणेन त्या संधीचं गैरसंधी तुम्ही घेतली नाही पाहिजे. कारण की गतवर्षी देखील आपण पाहिलं याच आयोजकांकडून खूप चांगली मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली होती. पर ते एक एक करता ज्या टीमांनी जी पडती बाजू घेतली होती, काढता पाय घेतला होता टीमांनी, जेवढे टीम होते आपल्या या परिसरामधील, आज मी खेळणार आहे किंवा उद्या नाही खेळणार हे आयोजकांना सांगितलंच नव्हतं. परंतु त्या कारणास्तली देखील मी अनिकेत निकम आणि त्यांच्या संपूर्ण स्वप्नील खोपकर असतील त्यांची संपूर्ण टीम त्यांना मी खंबीरपणे त्या स्पर्धेमध्ये उभे राहताना आम्ही पाहिलं होतं. कारण की एकंदरीत कोणताही संघ उपस्थिती नसताना देखील त्यांनी ती स्पर्धा पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडली होती. टाइम जास्त जवळला त्यामुळे एक प्लेअर आतमध्ये असेल. वेळेचं बंधनकारक षटक तुमच्यासाठी आहेत. 5 ओव्हर म्हणजे 1 ओव्हर तुम्हाला 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपवावी लागेल. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल फटका पसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंकज चेंडूच्या खाली आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या आसुरी टीमला. अजून एक आदरा मिळतोय खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या जांभिवली टीमला. आसुरी टीमच्या गोलंदाज पवन जे नरेश ठोंबरे यांचे सुपूत पवन ठोंबरे याच्याकडून आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली. नीरजला परतीचा प्रवास या ठिकाणी करावा लागतोय. 14 धावा धाव पलकावरती. गोलंदाज तयार. पवन पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड रिझम मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. किरण डोंगरे यांचं थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. ते थांबले आणि असं म्हटलं जातं की थांबला तो संपला आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. खूप चांगले विकेट किपिंग रवी ठोंबरे यांच्या माध्यमातून. 7 विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या राधाकृष्ण जांभिवली टीमनं. डीजे
शेवटचा अंतिम गोलंदाज कोण आहे? ऋषी. पहिल्या चेंडूवरती मल्टी सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. लो स्कोरिंग मॅच. 5 षटकांची सत्र आहे आणि या सत्रामध्ये शेवटचं षटक चालू आहे. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जय मल्हार आसरोटी आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण जांभिवली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. चांगला फटका. गॅप सिलेक्शन आहे का? आणि तितकंच चांगलं ताकदवर क्षेत्ररक्षण पंकज टोंबरेकडून पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं 4 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. गॅपमध्ये होता चेंडू आणि गॅपमध्येच ढकललं होतं फलंदाज रवीनं, परंतु त्याला देखील प्रत्युत्तर दिलं. तितकाच जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा मिळतील 2-2 धाबेच्या बरोबरीनं 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. चांगली फटकेबाजी चालू आहे रवीकडून. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागेल. नितीन हा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. नितीनला आक्रमण आता करावं लागेल या उर्वरित येणार 3 चेंडूमध्ये. चांगला फटका ऑन साइड मध्ये. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत स्वरूपात बाद होत आहे. नितीन होईल बॅक टू द डगआउट. आठ गडी गमावलेत आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. थोडासा नाजूक परिस्थितीमध्ये राधाकृष्ण जांभिवली संघ आता आक्रमण उर्वरित शेवटच्या या 2 चेंडूवरती केलं तर मॅच मध्ये थोडंसं का होईना परंतु मजा पाहायला मिळेल. कारण की तितके ताकदवर गोलंदाजी जांभिवली टीमकडे आहे. परंतु जर ते 2 मोठे पटके रोखले तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहुल त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक वेगानं गेला चेंडूवरती. चेंडूला चांगलं फील्ड केलं आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावा संख्येवरती. शेवटच्या चेंडूची पीक करण्यासाठी ऋषी तयार आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे राहुल. चेंडूला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2च धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. येणारे 30 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार आसरोटी टीमला. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय जांभिवली मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधात भोकरबाडा जय हनुमान भोकरबाडा. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
भोकरपाडा टीमचा कॅप्टन आणि मरियाई जांभिवली टीमच्या कॅप्टनला मी कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मॅच अगदी लो स्कोरिंग आहे, त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीनं मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधात भोकरपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते असरोली टीम कडून. पंकज ठोंबरे आणि रवी ठोंबरे ही सलामीची जोडी. 100% फिल्डिंग मधून यपट 100% प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले पंकज ठोंबरेचे आणि 100% योगदान त्याने टीमसाठी दिले. आता बॅटिंग कशी करणार हे पाहणं गरजेचं. लो स्कोरिंग मॅच आहे. 30 चेंडूमध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं. जे 2 धावांची पॅनल्टी आहे. 2 बॉलची पॅनल्टी आहे. तर 28 चेंडू आणि 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. भोकरपाडा टीमचा कॅप्टन आणि भोकरपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही मरियाई जांभिवली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी यावं. भोकरपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला. आम्ही मरियाई जांभिवली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बळ गणपती बाप्पा. गोलंदाज तयार. ओमकार पहिला चेंडूवरती टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. 28 बॉल मध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग करायचं समीकरण बदलत आहे. शेवटच्या आता 27 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. ओमकार पहिल्या चेंडूला उडवलं. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याबाहेर असं वाटलं होतं, परंतु चांगलं फील्ड पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. 2 धाव्याचं बचाव केलं. रोशन गावडे या क्षेत्ररक्षकांना आणि 2 धावेच्या बरोबरीने समीकरण बदलेल. 3 धावा त्या धावपलकावरती. चांगला फटका पंकज ठोंबरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा पंकज ठोंबरे ब्रँडेड षटकार. च्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल.
ते 9 या धावसंख्येवरती. लोअर फुलटॉस होता, अगदी ऑफस्टिक धरून या चेंडूची फेकी केली होती. खालच्या दिशेवरती थोडासा चेंडू राहिला आणि मारणं थोडंसं कठीण झालं. पंकजला बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. पुन्हा एकदा चांगला फटका, हवाई सफर आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जेलला कॅरी करता आलं नाही आणि रोशननं या जेलला सोडलंय, जमिनीला दान केलं जात आहे. आणि या एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती, 10 या धावसंख्येवरती. हा चेंडू या ठिकाणी डॉटबॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येत आहे. ओमकार गावडेनं पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्ची केल्या. 40-45 जर धावा या मॅच मध्ये झाल्या असताना तर एक चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असते. नक्कीच अजिंक्य, मॅच सुद्धा चांगली होईल, परंतु इथे टॉस केला जाईल. आमचे सन्माननीय पाहुणे भगवानजी यादव यांच्या पवित्र शुभ हस्ते यावा आपण टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला भोकरपाडा आहे, दुसऱ्या बाजूला मरियाई स्पोर्ट्स जांभिवली, सर्व यंग टॅलेंट, आणि दुसऱ्या बाजूला भोकरपाडा. हेड कॉल भोकरपाडा. टॉस जिंकलाय तो जांभिवली टीमनं. काय निर्णय असेल प्रथमतः? दोन्ही खेळाडू अगदी लास्ट आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस अगदी तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जोडलेत अजिंक्य बौड. हल्ली प्रत्येक खेळाडूने बोललंच पाहिजे. अरे ज्याला बोलता येतं त्याने टॉस उडवायला आला पाहिजे, कारण की ज्यावेळी तुम्ही बोलाल ना त्यावेळी तुमची ओळख निर्माण तुम्ही स्वतः करून देता. आणि तदनंतर ज्यावेळी एखादी मोठी स्पर्धा असते, मोठी लीग असते, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचं ज्यावेळी फेस बघितलं जातं ना त्यावेळी ऑटोमॅटिकली समजतं की हा खेळाडू या गावचा खेळाडू होता आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली होती. त्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. षटक क्रमांक दुसरं, ब्लॉकरला चेंडू टाकला होता. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये खूप चांगले फिल्डिंग. विकेटवरती चेंडूला अडवलं ते रोहितनं. रोहित एक चांगला गोलंदाज आहे, जिगरबाज युवा आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच चेंडू त्यांना डॉटबॉल टाकतोय, परंतु समोर त्याच्या अगदी विस्फोटक आणि घातक फलंदाज आहे पंकज. चांगला फटका कव्हरला, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे मारलेला पंकज ठोंबरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचते ते 16 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. 17 धावा आहेत एका धाबेच्या बरोबरीनं धावफलकावरती. 26 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करतीये. 19 चेंडूने आता 9 धावसंख्येची गरज आहे ती जय मल्हार आसरोटी टीमला. जय मल्हार आसरोटी आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण जांभिवली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत, परंतु समीकरण बदललं. धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक येते. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. हा देखील चांगला फटका. समोरच्या दिशेने ओमकार त्या ठिकाणी उभा होता, चेंडूवरती येतोय. वाईडिश लॉंग ऑफ वरून चेंडू पर्यंत तो पोहोचला आणि मिळतील त्या एक धाव मिळते आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी गरज आहे शेवटचे 17 चेंडू आणि 4 धावसंख्येची. खेळाडू कक्ष या ठिकाणी उजव्या बाजूला त्या ठिकाणी बसायचं आहे खेळाडूंनी, याची पण आपण दक्षता घ्या. भोकरपाड्याचे एक्सपिरियन्स खेळाडू अरविंद शिंदे पण आले, त्यांचं पण स्वागत.
फार चांगला चेंडू स्टेपल झाले, फ्रंट फुटला गेले. तदनंतर लॉंग लेगच्या डोक्यावरून व्यासपीठाला सलामी ठोकणारा विजयी षटकार. नक्कीच शप्पल झाले, तदनंतर जागा बनवली आणि तदनंतर या पटक्याला खेचलं पंकज टोंबरे या फलंदाजाने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तुषार साजेकर, ज्यानं 2 ओव्हरमध्ये 3 धावा आणि 4 विकेट ज्यानं प्राप्त केल्या, तो तुषार साजेकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुषार साजेकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. परंतु इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली पंकज टोंबरेनं, जबरदस्त फटकेबाजी, कव्हरला जो षटकार मारला